अनेक टीकांचा मार सहन करून सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे। 31 ऑगस्ट म्हणजेच काल या योजनेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती। मुख्यमंत्र्यांनी योजना जाहीर केली आणि ताई माई अक्कांनी या योजनेसाठी झुंबड उडवली। रक्षाबंधन अगोदरच या योजनेने यशस्वीरित्या अनेक महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये पोहोचवले आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी अगदी खुश झाल्या। आता विधानसभेच्या तोंडावर जाहीर केलेल्या या योजनेवर अनेक टीका झाल्या। विरोधी पक्ष अजूनही योजना तुम्हाला तारणार नाही असं म्हणताना दिसत आहेत। या योजनेमुळे महायुतीवर कितीही टीका झाल्या असल्या तरी याने महिला वर्ग बराच खुश आहे आणि काल जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे। काय आहे ते वक्तव्य जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर 8 ऑगस्ट पासून राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू होऊन ती 31 ऑगस्टला संपली आहे। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ अशा 39 विधानसभा मतदारसंघात पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला आहे। लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून जनसन्मान यात्रा काढली गेली आहे असंही म्हटलं जात आहे। अजित पवारांच्या 35 वर्षांच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी जनतेच्या हिताला प्राधान्य दिले, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान यात्रा काढण्यात येणार असून ती संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांपर्यंत घेऊन जाणार आहे। योजनांपुरती यात्रा मर्यादित न राहता समाज घटकांना काय अपेक्षित आहे, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या देखील जाणून घेण्यात येणार आहे असं या जनसन्मान यात्रेबद्दल सांगितलं गेलं होतं। आणि काल अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात आणली होती। दरम्यान काटोलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी लाडक्या बहिणींशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। काटोल हा माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असून अजित पवार गट काटोलच्या जागेसाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय आणि म्हणूनच त्यासाठी अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काटोल विधानसभा मतदारसंघात ठेवली होती। जसं अजित पवार या जागेसाठी आग्रही आहेत तसं भाजप सुद्धा काटोल मधल्या जागेसाठी आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे। यामुळेच अजित पवार यांनी अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला असणाऱ्या काटोल मतदारसंघात जाऊन तिथं सगळ्यांशी संपर्क साधला आणि इथे त्यांनी अनेक चर्चा ह्या शेतकरी आणि महिला यांच्याशी केल्या आहेत। अजित पवार यांनी शेतकरी आणि महिला यांना इथं आश्वासन आणि दिलासा दिला आहे। त्यामुळे आज अनिल देशमुख यांच्या बालेकिल्ल्यावर अजित पवारांनी आपली तोफ वाजवली आहे आणि एक प्रकारे इथे आपला झेंडा रोवलाय असं म्हटलं जातंय। नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित केलेल्या जनसन्मान यात्रा या कार्यक्रमात अजित पवार यांनी संवाद साधला आहे आणि इथे बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांनी वीज बिलाचं टेन्शन घेऊ नये। शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्यात आलं आहे। सोबतच ज्या शेतकऱ्यांचं जुनं बिल थकीत आहे त्यावरही विचार सुरू आहे। शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये दुधात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काटोलला कारखाना देणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। लाडकी बहीण योजनेत ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनी फॉर्म भरा। त्यासाठी राष्ट्रवादीने हेल्पलाईन दिली आहे, त्यांची मदत घ्या। महिला, शेतकरी, कष्टकरी लोकांना मदत व्हावी म्हणून अनेक योजना सरकारने आणल्या आहेत। काटोल इथे पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय, लोक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत। तब्बल 46,000 कोटी आम्ही लाडकी बहीण योजनेवर खर्च करणार आहोत। त्यात डायरेक्ट पैसे खात्यात येत आहेत, कुठलीही मध्यस्थी नाहीये। विधानसभा निवडणूक झाल्यावर महायुतीचं सरकार येणार आहे। माय माऊली आम्हाला निवडून देणारच आहेत। तर पुढे 5 वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करू असंही अजित पवार इथे म्हणाले आहेत। भावाच्या नात्यानं तुम्ही जी राखी मला बांधलीये त्या अनुषंगानं तुमचं रक्षण करणं हे माझं एक भाऊ आणि सरकार म्हणून कर्तव्य आहे। राज्यातील 2.5 कोटी महिलांना 1,500 रुपये महिना त्यांना सक्षम करण्यासाठीचा निर्णय आम्ही घेतलाय। त्यातून 2 कोटी महिलांच्या खात्यात 1,500 रुपये टाकण्याचा निर्णय घेतलाय। अजितदादा शब्दाचा पक्का आहे, त्यामुळे पुढच्या 5 वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होईल अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। आता महायुतीचं सरकार येणार का, पुढचे 5 वर्ष खरंच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी अशा अजून योजना येणार आहेत का? निवडणुका झाल्यावर सरकार कोणतंही असो, जनतेची एकच विनंती असेल की लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी सरकारने एवढ्याच तत्परतेने विचार करावा। असो, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। आणि हो, प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।